तुम्हाला माझा थेट आरोप आहे सरकारवर, कुंभमेळ्यामध्ये तुम्ही 30,000 कोटी रुपये घालताय। इथून किती पुण्य मिळेल तुम्हाला? त्यापेक्षा शेतकऱ्यांना 30,000 कोटी दिले असते ना, यापेक्षा अधिकचं पुण्य मिळालं असतं। देव कुठे पावतो? देव कुठे दिसतो? देव सेवेमध्ये, देव दुःखामध्ये। ज्या माणसाचे दुःख वेचण्याचं जर सरकारने शेतकऱ्यांचा विळा उचलला असता तर यांना नक्की आशीर्वाद मिळाला असता। परंतु तिथे जे काय आता भ्रष्टाचार आणि करप्शन चाललेलं आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली, जे निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, प्रचंड आरडाओरड आहे, आणि तिथे मात्र 30,000 कोटी आणि शेतकऱ्यांना देताना तुमचा हात आखळता घेत आहे, तुमच्या हाताला लकवा मारतो। काय होत आहे असं? आणि देताना काय एवढ्या अटी घालताय? सरसकट का देत नाही? ज्याला जिथे श्रद्धा आहे, जिथे भाव आहे, तिथे देव आहे। पण हे सगळं काही बाजार मानला गेला, देवाच्या नावाने राजकारण केलं जातं, हे मात्र चुकीचं आहे। त्यामुळे कुंभमेळा वगैरे करायला काहीच हरकत नाही। आम्ही जाऊन आलो, मी काल भेटून आलो, बघून आलो। अनावश्यक खर्च आहे, ज्याची गरज नाही तो खर्च केला जातो म्हणजे। आणि सगळे कंत्राटदार 90% हे गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे, बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आहे, यूपीचे। गुजराती मॅक्झिमम 80% गुजराती कॉन्ट्रॅक्टर ती काम घेत आहेत आणि सबलेट करून काम लहान तिथल्या लोकल माणसाला देत आहे। म्हणजे मलाई खाबून घेण्याचं काम, मलाई खाण्याचं काम बाहेरच्या लोकांना देत आहे। कारण तिथून टक्केवारी जी मोजली जाईल, तर महाराष्ट्रीयन माणसाला काम दिलं की टक्केवारी कळणार नाही। त्यामुळे हे पाप झाकण्यासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली टक्केवारी मिळावी आणि ते लपून राहावं, ते उघड होऊ नये म्हणून गुजराती कॉन्ट्रॅक्टरला लावलेला आहे, असा माझा थेट आरोप आहे।